आणि संस्काराने हृदय पवित्र होत असतं. याच्याकरता दोन्हीची गरज आहे. आणि हे दोन्हीची गरज सांभाळण्याकरता आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा क्षेत्र पंढरपूरला आहे. 7वी पासूनची मुलं घेतो आम्ही. शाळेतला खर्च पालकांनी भरायचा. राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता संस्था देते. दुपारचं संध्याकाळचं जेवण गजानन महाराज शेगावकर चांगलं जेवण देते. 5 शिक्षक असतात इथे. उरलेल्या वेळेस शाळेचा अभ्यास झाल्यानंतर मग वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांना दिले जातात. आणखी आपल्या भागामध्ये अनेक संस्कार संस्था सुरू झालेल्या आहेत. त्या संस्थेमध्ये आपली मुलं पाठवा किंवा उन्हाळा सुट्टीमध्ये मुलांचं शिबिर घ्या, संस्कार शिबिर घ्या. चांगला परिणाम होतो त्याचा. ही फार मोठी जबाबदारी आहे. नेहमी एक मला आश्चर्य वाटत असतं, देशाला स्वातंत्र्य प्राप्त 79 वर्ष झाले. लोकशाहीचा काळ आहे. या लोकशाहीच्या काळामध्ये झालेल्या हुकुमशाहीच्या राजापैकी एकाच राजाचे पुतळे जागजागी बसवलेले दिसतात. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. का? ते श्री सगळं जिजाऊ मातेला आहे. माता शत्रू पिता वैरी येणं बालून पाठीदा. जे आई बापानं चांगले संस्कार लावले नाही ते कोवळे झाड वाकवावे तसे वाकते. मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते, पण वाकवत नाही. त्याच्याकरता बालपणात संस्कार चांगले लावण्याची गरज आहे, असं भावनेनं मला वाटतंय. आज समाज सुधारण्याची ताकद पैशात नाही. समाज सुधारण्याची ताकद सत्तेमध्ये नाही. सत्ताधारी माणसं गुन्हा झाल्यानंतर मग पुढे त्यांची पोलीस म्हणा काय सत्ताधारी माणसं, पण गुन्हा करण्याची प्रवृत्ती नष्ट करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये. आज आम्ही हा निरोप सगळ्या कीर्तनाच्या शेवटी प्रगट करतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक वेगळा प्रसंग चालला होता. तिथल्या आपल्या काही माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि तिथं असं एक संघटना तयार होते की तिथे आळंदीच्या संस्थेची उपशाखा स्थापन करायची त्यांना. त्याच्याकरता एका भाविकाने 4 एकर जमीन, ज्याची किंमत अंदाजे 4 कोटी अशी जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं रजिस्टर करून दिली. 10 जानेवारी आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो. छिंदवाडा जिल्हा अंबाडी गाव. तिपपूर्ती महोत्सव असंच मनोगत प्रगट केल्यानंतर एक महाराज उठले, सांगितलं महाराज तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही मध्य प्रदेशमध्ये आळंदीच्या संस्थेची उपशाखा स्थापन करतो. त्याच्याकरता माझ्या वतीने मी 11 कोटी रुपये जाहीर करतो. संस्थेचे माजी विद्यार्थी धुळे जिल्ह्यातले जनार्दन स्वामी फोन सारखा आहे त्यांचा की मी 2 एकर जमीन संस्थेकरता समर्पण करतो. अर्थात या जमिनी संस्थेला मिळवायच्या नाहीत. ज्या ज्या जमिनी आहेत त्या त्या भागातल्या उपशाखेकरताच त्याचा वापर केला जाईल. जोग महाराजांची संस्था एक नया पैसा त्याचा वापर करणार नाही. किंवा कालच आपल्या गुजरातमध्ये ज्यांनी नवसारीला आपल्या संस्थेचं शिक्षण घेतलेलं विजय महाराज, त्यांनी गुजरातमध्ये हा प्रयत्न चालू आहे माझा आणि त्याच्याकरता मला 5 एकर जमीन मिळालेली आहे संस्था स्थापन करण्यात. दक्षिणेकडे तेलंगणा हिमायतनगर नावाचं गाव, तिथे चिंतन सेवेला गेलो आणि तिथे नारायण महाराज म्हणून त्यांना मी चर्चा केली. म्हटले आम्ही स्थापन करू. कर्नाटकमध्ये आपल्या संस्थेतले अर्जुन महाराज बिराजदार आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या गावी गेलो आणि तिथे प्रयत्न केला. त्यांनी देखील कबूल केलं की आम्ही कर्नाटकमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा स्थापन करू. उत्तरेकडे ऋषिकेशला तो प्रयत्न पूर्ण झालाय, ट्रस्ट झालंय, वाटचाल चालू झाली. मी का सांगतोय? वारकरी संप्रदायाची वाटचाल खूप चांगल्या वेगाने चालू आहे आणि ती वारकरी संप्रदायाची वाटचाल आपण अंगीकारलेली आहे. फक्त एकच आहे की पुढच्या पिढीवर चांगले संस्कार लावा आणि लावल्यानंतरच अशा प्रकारचा पुढचा देश आपला बदलणार आहे. आम्ही नेहमी करता एक गंमत सांगत असतो, थोडक्यात सांगून जातो. एक मुलगा आईनं काही नाही म्हणायचं, त्याला वाटायचं करतो मी बरोबरच करतोय. पेन चोरायला, वह्या चोरायला, पुस्तकं चोरायला, चोरता चोरता चोरीची सवय झाली. लहानाचा मोठा झाला, चोऱ्याच करू लागला. मोठं झाल्यानंतर मोठी चोरी केली, त्या चोरीमध्ये त्याच्याकडे खून पडला, खून सिद्ध झाला, त्याला झाली फाशीची शिक्षा. विचारला आता तुला फाशी दे ना, शेवटी काय पाहिजे तुला? काही नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन चला, माझ्या आईचं दर्शन घेऊ द्या आणि मग मला फाशी द्या. घरी घेऊन गेले त्याला बेडे घालून. आई उभी होती, दर्शनाकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा काढतन तोडला. आई रडायला लागली. पोलीस धोपट्या राहिले, मूर्खा
फाशीला जायचंय, आईचं दर्शन घ्यायचं म्हटलं असं अंगठा तोडलास. त्यांनी सांगितलं केलं ते बरोबर केलंय. आज मला फाशीला जाण्याशिवाय आली ती इच्छा गांभीर्य लक्षात घ्या आपण. म्हणून बालपणामध्येच आपल्या कदाचित तो प्रशासनामध्ये जाऊ द्या, शासनामध्ये जाऊ द्या, पण संस्कार मात्र चांगले लावण्याची अशा प्रकारची गरज आहे. मी म्हणेन संस्कार लावलेला मुलगा कदाचित कीर्तनकार न होऊ द्या, मृदंग वादक न होऊ द्या, गायक न होऊ द्या, पण आयुष्यभर निर्व्यसनी सदाचारी विवेकी नागरिकाची आज देशाला गरज आहे आणि ती गरज पूर्ण व्हावी. माझं अंतःकरणात नम्र निवेदन आपल्या पुढे प्रगट केलेलं आहे. वारकरी शिक्षण संस्थेची वाटचाल चालू आहे. आकोट श्रद्धा सागर कालच महिले महाराज आले होते, त्यांना आम्ही सगळं अशा प्रकारची त्या बाबतीत संमती दिलेली आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या संस्था उपशाखा चालू होतील. त्या संप्रदायाचं अशा प्रकारचं वाढीव अशा प्रकारचं काम करतील. आपल्याला माहिती नेहमीची आमची भाषा आहे, समन्वय महर्षी गुलाबराव महाराजांची भाषा आहे. मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. मला असं वाटतं या भविष्यवाणीचं पहिलं पाऊल सकून जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून केली आहे. आज चोहोकडे वारकरी संस्थेचे विद्यार्थी आपल्या सेवेमध्ये आहेत. असा आपल्या देशाचा कायापालट व्हावा असं अंतःकरणातलं मनोगत आपल्याकडे प्रगट केले. आणि नानांच्या परवानगीनं काल रात्री कीर्तनात जसं संस्थेला ज्यांचं योगदान आहे कृतज्ञता म्हणून, आणि आपण त्यांची कृतज्ञता प्रगट केली पाहिजे. मला वाटतं माऊलीकडे कागद आलेला आहे. आपले हे हरे शिवकृष्ण योगी गण असे आणखी काही असतील त्यांच्या बाबतीतलं आणि सत्कार करणं आपलं कर्तव्य. कृतज्ञता म्हणून पुन्हा कोणी करावं ही इच्छा नाही, पण ज्याने दिलंय त्यांचं कौतुक करणं ही जबाबदारी. कृतज्ञता म्हणून आपण त्यांचे पूजन सत्कार करणार आहोत. जय विठ्ठल झाल्यानंतर का आताच करताय? आणखी एक दोन सूचना आहेत, सांगा.